जाऊ दे आम्ही बघतो आता कंपनीकडे. हा कसं देत नाही बघू आता नुकसान भरपाई घेतली कंपनी चालू देत नव्हती. पुन्हा मग मी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड. आज मी बार्शी तालुक्यातील जे सुरोशी नावाचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये उभा आहे. पलीकडे जगताप नावाचे शेतकरी आहेत, त्यांचं सुद्धा असंच नुकसान पलीकडल्या बागेमध्ये झालेलं आहे. आज आम्ही जे उभा आहोत ते यावली, कापसेवाडी, मानेगाव, अंजनगाव असे बार्शी तालुक्यातील आणि माढा तालुक्यातील अशा 2 तालुक्यामध्ये एका टेंभुर्णीतील खत कंपनीच्या चुकीच्या खतामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हातोनात शेकडो कोटीचे नुकसान झालेलं आहे. या द्राक्ष बागा तुम्ही बघताय, अशा बागांचं प्रचंड भयंकर नुकसान झालेलं आहे. अक्षरशः या बागा आता मालावर आलेल्या बागा तर जळाल्या, परंतु ह्या बागा तर जळाल्या परंतु 3 वर्षे आता हे सगळं झालेलं नुकसान ह्याच्यामध्ये आता ह्यांची 3 वर्षे खपणार आहेत. हे आता चालू एका ह्या शेतकऱ्याचं 60-70 लाखाचं नुकसान पुढील 3 वर्षाचं जर बघितलं तर नुकसान किती झालं तुम्ही लक्षात घ्या. असे शेतकरी भरपूर शेतकरी आहेत, शेकडो कोटीचे नुकसान झालेलं आहे. द्राक्ष बागा, कांद्याला घातलेली खतं, प्रचंड भयंकर नुकसान झालेलं आहे. हा खूप मोठा मुद्दा आहे. मी या कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो, हरामखोरा, आता लवकरच 1-2 दिवसाच्या आत तुझ्या त्या कंपनीवरती आम्ही आंदोलनासाठी येणार आहोत. हे शेतकऱ्यांचे पैसे जर तू एका दिवसाच्या आतमध्ये देऊन टाक, वाटल्यास आज बातमी बघितल्या आजच्या देऊन टाक, अन्यथा आम्ही तिथं जर आलो तर तुला त्या तुझ्या कंपनीमध्ये तुझ्या त्या खतात बुडवून मारू. तू तात्काळ ह्याच्यावर ऍक्शन घेऊन शेतकऱ्यांचे पैसे झालेलं नुकसान आहे शेकडो कोटीचा, तिथं ये, त्याची आकडेवारी घेऊन सर्व शेतकऱ्यांचे पैसे देऊन टाक, अन्यथा तुला तिथं येऊन शेतकरी खतात बुडवून मारल्याशिवाय राहणार नाहीत. दुसरा इशारा मी या ठिकाणी सरकारला सोय देतोय, सरकारी अधिकाऱ्यांना देतोय, तात्काळ ह्याचा पंचनामे तर नेलेत परंतु तात्काळ रिपोर्टिंग सादर करा. आम्ही आता तिथं येतोय कंपनीवर आणि तू कशी नुकसान भरपाई देत नाही तीच बघतोय. म्हणजे ही जी कंपनी आहे टेंभुर्णीतील येवले नावाच्या या ह्याची उद्योगपतीची क्रेटा नावाचं सुपर फॉस्फेट, ह्याच्यावरती जे राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्ता मामा भरणे यांनी तात्काळ दक्षतापूर्वक तातडीनं आदेश द्यावे आणि पटकन त्या मालकाला नुकसान भरपाई देण्यासाठी सांगावी. अन्यथा ही कंपनी टेंभुर्णीला आहे, तिथं टेंभुर्णीच्या त्या मालकाच्या घरावर कंपनीवर आंदोलन करून तर येतोय आम्ही, पण जर काही कारवाई नाही झाली तर दत्ता मामा भरणे हे कृषी मंत्री त्यांच्या स्वघरासमोर आम्ही आंदोलन करणार आहे. काय नाव आहे ती एक सांगा. सुपर फॉस्फेट आहे, क्रेटा कंपनीचं सुपर फॉस्फेट. आणि आम्ही त्या दुकानी गेलो होतो, त्या दुकानी त्या कंपनीवाल्यानं मालकानं तिथं येऊन त्या बॅगा बदललेल्या आहेत. आता बॅगा जरी बदलल्या तरी आमच्या शेतकऱ्याकडून काही बॅगा आहेत त्याच्यामुळे ते मालकानं असं समजायचं काम नाही की ते आम्ही बॅगा मार्केटमधल्या सगळ्या उचलल्या. अरे हरामखोरा, असले फालतू धंदे बंद कर, नाटकं बंद कर तुझी. तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे इथं येऊन ह्या 4-5 गावातील ह्या 2 तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे नुकसान भरपाईचे भरपूर लुटल्याला गाबाळ आहे तुझं, ती बाहेर काढून शेतकऱ्याचे पैसे देऊन टाक, अन्यथा पुन्हा काय होईल ती त्याची सगळी जबाबदारी तुझी असेल. ही नुकसान झाली कंपनी क्रेटा आहे, क्रेटा कंपनी आणि कंपनी आहे टेंभुर्णीची, बरोबर ना? टेंभुर्णी. सांगा किती एकर द्राक्ष? द्राक्ष 3 एकर आहे. आणि इथं नुकसान तुमचं किती लाखात झालं असेल ह्या बागेचं आता एका वर्षात? चालू पिकाचं नुकसान कमीत कमी 60 ते 70 लाख रुपये आहे. मग 60 ते 70 लाख. आता 3 वर्ष तर तुम्ही म्हणता काय येत नाही त्याच्यात. आता हे झाडच पूर्ण वळून गेलं ना, लागवड करायची आणि तिथनं मालावर यायला 3 वर्ष पूर्ण झाले. त्या गोष्टीकडं सरकारनं तात्काळ लक्ष देणं गरजेचं आहे, ही गांभीर्यानं नोंद घेणं गरजेचं आहे. ही बाग आता जाळली आणि लावल्यानंतर पुन्हा 3 वर्ष लागते ह्या स्टेजला यायला. त्या गोष्टीकडे सरकारनं ही गांभीर्यानं घ्यावं. आयुक्त काय करते तिथं बसून नुसतीच खुर्ची उभवतात का? तात्काळ अशा गोष्टीचा छडा लागला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली.